ज्वारी गेली, गहू गेले, हरभरा गेलं. आमचं काय राहिलं, आम्हाला शेतीतच करून खावं लागतंय साहेब. आम्हाला काम दुसरं कायच नाही, हेच काम करत आहोत आम्ही. आता आमचं सगळं जे गेलं आता आम्ही काय करावा. आमची मजुरी ताबडतोब करून आम्हाला मजुरी द्यावा. आता काय मरायची पाळी आली की नाही आमची. आता आत्महत्या करायचीच पाळी आली. आता काय राहिलं शेतात, काय नाही. सगळं शेतरी काम झालं. आता काय आहे काय सुद्धा नाही. ही लगभग 5 एकरची ज्वारी आहे आणि सगळ्याच्या सगळी भुईसपाट झालेली आहे. गेल्या वर्षी बी एवढा पाऊस होता की त्याच्यात बी त्याच्यानंतर आज बी आता कालच्या पावसात गार आणि पावसामुळे सगळं 5 एकर ज्वारी भुईसपाट झालेली आहे. किती पेरणीसाठी खर्च आला होता आणि उत्पन्न किती निघालं असतं? उत्पन्न लगभग 2-3 लाखाचं उत्पन्न निघाला असता आणि 70-80 हजार रुपये माझा खर्च झाला आतापर्यंत. काय मागणी असणार आहे सरकार? शासनाला एवढीच माझी विनंती राहील की आपण तात्काळ पंचनामे करायला लावावेत आणि त्या तात्काळ शेतकऱ्याला भरपाई देण्यात यावी, ही नम्र विनंती. आम्हाला फोन वगैरे नाही, काही नाही. उलट आम्ही गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जे पीक विमा काढलेला होता त्या पीक विम्यानुसार आमच्या शेतात जे काळा दिवस घडला, काल 23 फेब्रुवारी असा महाप्रलय घडला की काही शेतकऱ्याच्या शेतात काहीच उरलेलं नाही. एक ज्वारीला आम्ही पाणी असं बारकाईने देत होतो. ते काल आमच्यावर अचानक काळा दिवस निसर्ग आमच्यावर कोपला, त्या दिवशी आमचं संपलं. मग त्याच्यामुळं आम्ही काल पीक विमा इन्शुरन्स कंपनीला जे ऑनलाईन कंप्लेंट वगैरे टाकले त्यांचा काही प्रतिसाद आला नाही, त्यांचा फोन आला नाही किंवा त्यांचा कोणी माणूस आतापर्यंत आलेला नाही. किती एकरमध्ये ज्वारी लावली होती आणि काय काय नुकसान? ज्वारी आता आमचं सहकुटुंब म्हणलं तर एक 10-15 एकरमध्ये ज्वारी, गहू, हरभरा असे पिकं लावलेली आहेत आम्ही आणि सगळं भुईसपाट झालेलं आहे. काय मागणी असणार आहे सरकार? शेतकरी काय नाही, आम्हाला पंचनामे करून मदत द्या, नाही तर आत्महत्याची पाळी आहे. बघा आता पहा, प्रत्यक्ष पाहून घ्या. दुसरं काय पर्याय नाही आमच्याकडे, दुसरा धंदा नाही कोणता, काही नाही, उत्पन्न नाही. बँकेचं कर्ज तसंच आहे आमच्यावर, काहीच नाही. आता कोणते 2-4 बँकेत पर्सनल कर्ज असे कर्ज हात उसने कुणाचे घेतलेले असे त्रस्त आहेत आम्ही. आणि अशात बघा ना, निसर्गानं फक्त आम्हाला निसर्गाच्या जीवावर आम्ही हे असते कर्ज वगैरे घेतलेले असतो. निसर्गानं साथ सोडली साहेब, आता काय करावं आम्ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.